आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो, तुम्ही एकदम डॉक्टर सारखी मलमपट्टी केली आहे। काय रे गोपाळ, एखाद्या डॉक्टरकडे कामाला होता काय तू? एवढं कसं काय चांगलं जमतंय तुला? अहो ते एवढे दिवस घराच्या बाहेर होतो का नाही, मग जी शिकायला मिळते ती सगळं शिकून घेतलं। हा बघा, मुर्दाचा टेलर बनून आलाय आणि कुठेतरी जाऊन डॉक्टर बनून कुणाच तरी गांडा घालून आलाय आता इथं। झालं का सुरू तुमचं? तुम्हाला तर कावेळच झाली आहे गोपाळची। गोपाळ, ह्याच्यावर काय औषध असेल ना तर दे त्या आत्यासनी। ए मी मरीन, पण ह्याचं औषध नको हा मला मुर्द्याचं। हौसा, आता अजिबात हालचाल करायची नाही, एका ठिकाणी बस। उदळ अजिबात मारायच्या नाहीत, हा मस्ती नाही करायची। मी नाही करत मस्ती। अयो, मी कधी केली मस्ती? नाही मी नाही मस्ती करत बाबा। ते काय झालं, मी असा पाय पुढे घेतला आणि तुझा आणि माझा पाय एकमेकांवर असा अडकला आणि अशी पडलंस तू। आजीची शपथ आजी। घे माझ्या खोट्या शब्द घे आणि मार मला। तुला काय आज ओळखते का मी? थांब, तुला आता सोडणार नाही मी। थांब आजी, नको ऋतिक, थांब। पळायचं वय काय हे? हा? पडली बिडली तर गावात भोकून येईल। अगं रंजे, थांब की रंजे। अगं पळू दे तिला, नाचवाला मारायला तरी तिचं जरा पुढे हलू द्या चांगलं, नाहीतर हाय जावा बघा तवा खोटीला टांगल्या का एका जागेवर बसलेली। आजी ग बस तू। आजी मुर्दा बसवला तुझा लवकर, तुला आली पटकी तुझं लागलं तर तेच रंजे त्याला चांगला मुलग्याला। ही कसली पेटी आहे? आजीचा डब्बा। काय काय गोष्टी आहेत यात। हे कसले डॉक्युमेंट्स आहेत? कुरोली गावाचं नाव तर दिसतंय, जमिनीचे डॉक्युमेंट्स असावेत हे सगळे। गहाण लिहिलंय का हे? म्हणजे कोणाची तरी जमीन आजोबांकडे गहाण असणार, पण मग कोणाची जमीन असेल ही? रंगराव माने, शांताराम कदम, नर्मदा देशमुख, हिम्मतराव देशमुख, कोण असतील ही लोक? हे बघा, असंच ठेवलंय इथं मी। थांबा एक मिनिट। होय लालीजी, ही बॅग खाली कोणी घेतली? मीच काढली। ते आपण कसली तरी जुनी कागदपत्र पाहिजे होती म्हणून ही पेटी बाहेर काढताना ही तर बॅग दिसली मला। कुणाची होती बॅग? ही तर कुणी ठेवली आणि लय जड आहे। मी बघते काय त्यात। ही बॅग खाली कोणी काढली? 100% लालीचंच काम आहे।
लवकर या, दुखतंय तिला खूप. बॅग जर अशीच घरात ठेवली तर पुन्हा कोणी ना कोणीतरी बघणार. त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. ही बॅग इथे ठेवणं धोक्याचं आहे. हिला दुकानात ठेवावी लागेल. अहो केवढे ब्लाऊज आहे त्याच्यात. एवढं जड होईपर्यंत कोंबून ठेवलेत. कशाला ठेवले तो? हिला कपड्यांखालचे पैसे सापडले तर माझा खेळ खल्लास. अहो ते हे सगळे ब्लाऊज आहेत ना, मी कलकत्त्याला जिथं कामाला होतो का नाही, तिथं जेव्हा पहिल्यांदा ब्लाऊज शिवायला शिकलो होतो तेव्हाचे ब्लाऊज आहेत. हे आठवण म्हणून ठेवल्यात. काय किती जरी केलं तरी पहिलं कामच असतं. आठवण आली की बघतो मी ह्याला. हे बघा ही ब्लाऊज आहे का नाही, हे मी पहिल्यांदा शिवला होता. तेव्हा मला ज्याने शिकवलं होतं ब्लाऊज शिवायला, आमचे गुरु, ते मला म्हणले ब्लाऊज शिवायच्या दुनियेत तू लय मोठं नाव कमावणार आहे. मला लय भारी वाटलं. हे बघा हे ब्लाऊज आहे ना, ह्या ब्लाऊजचं थोडंसं फिटिंग चुकलं होतं माझ्याकडनं. लय रडलो होतो मी तेव्हा ठरवलं काही झालं तरी चालेल, आपण कामावर प्रेम करायचं. आपल्या मापात कधीच पाप नाही झालं पाहिजे. बघू. हो त्या इकडे ठेवून देतो मी. ह्या प्रत्येक ब्लाऊजच्या पाठीमागे काही ना काहीतरी गोष्ट आहे. ती जर का तुम्हाला सांगत बसलो तर दिवस पुरायचा नाही. तुम्ही ना लय हुशार आहे. मग अशी हौसाचं बँडेज पण कसलं भारी केलंय, एकदम डॉक्टर सारखं. कसं काय जमतो सगळं तुम्हाला? आणि बँडेजचं सामान पण होतं तुमच्याकडं. अहो ते कलकत्त्याला मी जिथं राहिला होतो का नाही, तिथं माझा एक रूम पार्टनर होता. तो होता डॉक्टरकडे कंपाऊंडर. आता मी म्हणलं ब्लाऊज शिवायला शिकतोय, समजा ही धंदा जर का जम नाही बसला तर दुसरं काहीतरी पाहिजे की. मग मी त्याच्याकडनं शिकायला लागलो कंपाऊंडर म्हणून. पण देवाची कृपा आणि माझं नशीब, माझा हा धंदा चांगला जोरात तेजीत चाललाय. आणि मग काय कंपाऊंडरचं मागच राहिलं. पण शिकलेलं कुठं वाया जातंय वे. हा खरंय. मी काय करतो, हे ब्लाऊज सगळं दुकानावर घेऊन जातो, तिकडेच ठेवतो. म्हणजे कसं आहे, मला जर का आठवण आली काय झालं तर हे मी शिवलेले ब्लाऊज माझ्याजवळ असावेत ना. आलो मी ठेवून. रा रे रा